नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतोय। मी तुमच्यासमोर एक बोधकथा सांगणार आहे। एका गावामध्ये एक अशी घटना घडली, योगायोग। राजाची पत्नी आणि मासे धरणाऱ्याची पत्नी दोन्ही डिलिव्हरी एकाच दवाखान्यामध्ये झाल्या, एकाच ठिकाणी झाल्या, एकदाच झाल्या आणि दोघीलाही मुलगा झाला। पण नर्सच्या त्या चुकीमुळं हिचं लेकरू तिला, तिचं लेकरू ह्याला बदल झालं लेकरायचं। मग जिकडले तिकडे लेकरं घरला घेऊन गेले। राजाच्या घरी माशा धरणाऱ्याचं लेकरू गेलं आणि राजाचं लेकरू माशा धरणाऱ्याच्या घरी आलं। लेकरात बदल झाले। इकडे लेकरू ते मोठं होऊ लागलं, इकडे लेकरू हे मोठं होऊ लागलं। जे माशा धरणाऱ्याचं लेकरू राजाच्या घरी आल्यानंतर राजाच्या संस्कारानुसार वाढत गेलं आणि तो राजाचं लेकरू राजा झाला। आणि जे लहानपणी राजाचं लेकरू बदल तिकडे गेलं तर ते मासे धरायची सवय लागली। ते मासे धरत तो माशाच धरू लागला। बोलण्याचा तात्पर्य म्हणजे माणूस कुण्याही समाजाचा असो, कुण्या जातीचा असो, कुण्या धर्माचा असो, त्या माणसावर चांगले संस्कार असेल म्हणजे तो संस्कारिक चांगला माणूस घडू शकतो। धन्यवाद।